16 वर्ष वकिली केली आणि जज समोर मी आर्ग्युमेंट केल्या, पण जज समोर आर्ग्युमेंट करणं आणि लोकांसमोर बोलणं ह्याच्यात खूप फरक आहे. ह्याच्यात मी अजून शिकतच आहे. काही चूक झाली तर त्याच्यासाठी माफी असावी. आजच्या या कार्यक्रमात आपण सासवडच्या वेगवेगळ्या स्कीम वगैरे काय कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या त्याचं उद्घाटन केलं गेलं आहे. इथे खरं ही सगळी सकारात्मक गोष्टी सासवड गावात झालेल्या आहेत. वडिलांच्या माझ्या काकांच्या आमदार साहेबांच्या वतीने त्यांच्या सहकार्याने नकारात्मक बोलणं मला वाटत नाही निश्चित आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की माझी खासदारांबद्दल नकारात्मकच बोलावं कारण सकारात्मकतेने काही केलेलंच नाही. मी आता गाडीत कोणातरी म्हणत होतो मागच्या वेळेला आमच्या घरातल्या महिलांबद्दल ते वेळवाकडं बोलले, उद्या तुमच्या घरातल्या महिलांबद्दल वेळवाकडं बोलते. जिभेला काही लगामच नाही आहे त्या माणसाच्या. तर काय तुम्ही अपेक्षा करताय? हा काय डेव्हलपमेंट करणार आहे तालुक्याच्या? नुसतं खोटं बोलायचं, दुसऱ्यांचं श्रेय घ्यायचं, काही केसेस लावायचे, वाटेल ते वक्तव्य करायचं. गेले 5 वर्ष मी बघत होतो दर 2 आठवड्यांनी दर 2-3 महिन्यांनी एक पेपरात बातमी यायची, माननीय खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी अमुक अमुक मंत्र्याबरोबर भेट घेऊन चर्चा केली. पण चर्चा काय झाली त्याच्याबद्दल काही खुलासा काय नाही. असं फालतू माणसाला मला लाज वाटते सांगायला की आमचा भावबंद पडतो. ज्या पद्धतीने तो बोललाय वागलाय आमची भावकी त्या माणसाबरोबर संपलेली, माझ्यासाठी तरी अगदी संपलेली. गेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मी त्यांचे बरेचसे प्रकार आणि बरेचसे त्यांची कृत्य बघितली. त्याच्यावरनं एक मला तात्पर्य निघालं की ह्या माणसाकडनं काही अपेक्षा करणं म्हणजे आपली मोठी चूक होईल, आयुष्यातली चूक होईल. आता नवीन काय सुरू केलंय, भूमिपुत्र प्रेम. इलेक्शन 2 आठवडे 2 महिन्याच्या जवळ आलं की तुम्हाला अगदी भूमिपुत्रांचं प्रेम होतं. 4.5 वर्ष तुम्ही काय करत होता? मग भूमिपुत्रांबद्दल काहीच फिलिंग होते? तुमचं प्रेम काय कोमामध्ये गेलं होतं? किती बोलायचं या माणसाबद्दल. मला त्यांच्याबद्दल सर्वात दुर्दैवी गोष्ट एक वाटते की माझ्या वडिलांनी गेले 15-20 वर्ष त्यांचं अख्खं आयुष्य म्हणजे एक वर्किंग लाईफ जे म्हणतो आपण, वर्किंग एक प्रोफेशनल लाईफ जी म्हणतो ती पाणी आणण्यासाठी घालवली. जो त्यांनी संघर्ष केलाय तो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचं तू श्रेय घेतोय. अरे कुठेतरी थोडी लाज शरम ठेव. स्वतः काहीतरी करून दाखव ना. तू लहान आहेस, तरुण आहेस, युवा नेतृत्व आहे, काहीतरी करून दाखव स्वतः. ही क्षमता नाही, क्षमता बांधायची तयारी नाही, दुसऱ्यांचं श्रेय लाटायचं फक्त तेवढं करणं चांगलं जमतं. दुर्दैवाची अजून एक गोष्ट अशी आहे की त्यांचे जे गुरुदेव बसलेले आहेत शेजारच्या तालुक्यामध्ये, गुरुदेव सांगतात ते आपलं नंदी महिल्यासारखं डोकं हलवतात आणि करतात. त्याचाच लोकसभेत काय रिझल्ट आलाय त्यांना कळालेलं आहे. एवढं सगळं करून देखील त्या माणसाला जर सुधारता येत नसेल आता पुढे काय बोलायचं मला समजत नाही. असं त्यांना त्यांचे नवीन गाड्या आणि घोडे आणि काय आता नवीन कुठेतरी बंगला आहे त्यांना उभं राखतो. मी एवढंच सांगेन की आता आमदारकीची वेळ परत आलेली आहे. माझ्या वडिलांचे, माझ्या काकांचे, आदरणीय आमदार साहेबांचे आपण हात बळकट करा. आपल्या ताकदीमुळे जे काही इथं विकास झालाय तो फक्त आपल्या ताकदीमुळे झालाय, कोणाच्या दुसऱ्याच्या ताकदीमुळे झाला नाही. हा विकास असाच चालावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि त्यासाठी या तिघांचे हात आपण बळकट करा, जास्तीत जास्त मतदान करा एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपतात.